तर अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटित पती संजय कपूर यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. पण त्यांचा मृत्यू अन्य हृदयरोग्यांसारखा नैसर्गिक नव्हता. त्यामुळे या मृत्यूची जगभर मोठी चर्चा होतीये. दुर्मिळात दुर्मिळ म्हणावा अशी ही दुर्दैवी घटना होती. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. पोलो खेळणारे हे उद्योगपती आहेत संजय कपूर. अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटित पती संजय कपूर आज हयात नाहीत. अब्जाधीश असलेल्या संजय कपूर यांचं पोलो हे पॅशन होतं. अनेक स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला होता. शुक्रवारी इंग्लंडमध्ये ते पोलो खेळत होते. अपघातानं त्यांच्या तोंडात एक मधमाशी शिरली आणि ती गळ्यातून पोटातही गेली, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे प्राण गेलेत. मधमाशी गिळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आता वर्तवला जातोय. मधमाशी श्वसन नलिकेत अडकल्यानं हृदयविकाराचा झटका आला असाही अंदाज वर्तवला जातोय. तर पोलो हा खेळ थकवणारा आहे, त्याचाही त्यांच्यावर ताण पडला आणि मधमाशी एक निमित्त ठरली असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. संजय कपूर यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असलं तरी तो येण्यामागच्या कारणांचं मात्र गूढच आहे. कोण होते संजय कपूर? वाहनांचे स्पेअर पार्ट्स बनवणाऱ्या सोना ग्रुपचे संस्थापक सुरिंदर कपूरांचे पुत्र, इलेक्ट्रिक वाहनांचे भाग पुरवणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष, ऑटोमोटिव्ह कॉम्पोनेंटची निर्मिती करणाऱ्यांच्या महासंघाचे प्रमुख. अभिनेत्री करिश्मा कपूर सोबत 2003 साली त्यांचं लग्न झालं. 2016 पर्यंत म्हणजे 13 वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. संजय आणि करिश्मा यांना समायरा आणि कियान अशी 2 मुलं आहेत. करिश्मा सोबत घटस्फोटानंतर प्रिया सचदेवाशी त्यांचं लग्न झालं. 2018 मध्ये त्यांना मुलगाही झाला. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे 10,300 कोटींची संपत्ती आहे. संजय कपूर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जातोय. शिवाय पोलो खेळाच्या क्षेत्रातही मोठा धक्का बसलाय. पण मधमाशी गिळली जाणं, ती पोटापर्यंत जाणं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन होणं ही तशी दुर्मिळातली दुर्मिळच आणि अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.